आज आपण भारतीय क्रिकेटचा हिटमॅन रोहित गुरुनाथ शर्मा याच्या 39व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या प्रेरणादायी प्रवासाचा आढावा घेणार आहोत। 30 एप्रिल 1987 रोजी नागपूरच्या बनसोडे येथे जन्मलेल्या रोहितने क्रिकेटच्या मैदानावर आपल्या फलंदाजीने जगभरात नावलौकिक मिळवला। सलामीवीर, कर्णधार आणि रेकॉर्डचा बादशाह अशी त्याची ओळख आहे। चला तर मग त्याच्या करिअरमधील चढ उतार, अडचणी, वैयक्तिक आयुष्य आणि हिटमॅन उपाधीचा प्रवास जाणून घेऊयात। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। रोहितचा जन्म एका साधारण कुटुंबात झाला। त्याचे वडील गुरुनाथ शर्मा एका वाहतूक कंपनीत काम करायचे, तर आई पौर्णिमा शर्मा विशाखापट्टणमच्या होत्या। आर्थिक अडचणीमुळे रोहितला लहानपणी आजी आजोबांकडे राहावे लागले। क्रिकेटची आवड लहानपणापासूनच होती, पण सुविधांचा अभाव आणि आर्थिक परिस्थिती त्याच्या स्वप्नांच्या आड येत होती। त्याच्या काकांनी त्याला क्रिकेट कॅम्पमध्ये दाखल केले, जिथे केवळ 50 रुपये शुल्कात त्यांनी प्रशिक्षण सुरू केले। रोहितने सुरुवातीला ऑफ स्पिन गोलंदाज म्हणून करिअरची सुरुवात केली, पण प्रशिक्षक दिनेश लाड यांनी त्याच्या फलंदाजीतील क्षमता ओळखली होती। लाड यांनी त्याला स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिष्यवृत्ती मिळवून दिली, जिथे त्यांनी हॅरिस आणि गाइल्स शील्ड स्पर्धेत पहिल्याच सामन्यात शतक ठोकले। हीच ती वेळ होती जेव्हा रोहित सलामीवीर म्हणून उदयास आला। रोहितने 2015 मध्ये लिस्ट ए क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि 2006 मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळताना गुजरात विरुद्ध 205 धावांची खणखणीत खेळी केली। 2007 मध्ये त्यांनी आयर्लंड विरुद्ध एक दिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, पण त्याला फलंदाजीसाठी संधी मिळाली नाही। त्याच वर्षी T20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 50 धावांची खेळी करत त्याने भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला। पण रोहितचं करिअर नेहमीच गुलाबी नव्हतं। 2011च्या विश्वचषकात त्याची निवड न झाल्याने त्याला मोठा धक्का बसला। त्यावेळी फॉर्म मधील चढ उतार आणि सातत्याचा अभाव यामुळे त्याच्यावर वारंवार टीका झाली, पण रोहितने हार मानली नाही। 2013 मध्ये सलामीवीर म्हणून त्याला संधी मिळाली आणि येथूनच त्याच्या करिअरला खऱ्या अर्थाने बहर आला। रोहितच्या आक्रमक आणि सहज फलंदाजीमुळे त्याला हिटमॅन ही उपाधी मिळाली। 2013 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध 209, 2014 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 264 आणि 2017 मध्ये श्रीलंका विरुद्ध नाबाद 208 अशी 3 द्विशतके ठोकून एक दिवसीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला। 264 धावांचा विक्रम अजूनही अबाधित आहे। रोहितच्या नावावर एक दिवसीय क्रिकेटमध्ये 32 शतके, T20 मध्ये 5 शतके आणि कसोटीत 12 शतके आहेत। 2019 विश्वचषकात त्यांनी 5 शतके ठोकून सर्वाधिक धावा काढल्या। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 526 षटकांसह तो सर्वोच्च स्थानी आहे। त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 2024चा T20 विश्वचषक, 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी देखील जिंकली होती। IPL मध्ये मुंबई इंडियन्सला 5 वेळा विजेतेपद मिळवून देणारा रोहित हा सर्वात यशस्वी कर्णधार आहे। रोहितचे वैयक्तिक आयुष्य तितकेच प्रेरणादायी आहे। 2015 मध्ये त्याने रितिका सजदेवशी लग्न केले। त्यांना 2018 मध्ये समायरा नावाची मुलगी देखील झाली। रोहित आपल्या कुटुंबियांना खूप वेळ देतो आणि सोशल मीडियावर त्या मुलीचे फोटो नेहमी शेअर करत असतो। तो मराठी भाषेचा चाहता आहे आणि त्याला मराठी चित्रपट पाहायला देखील खूप आवडतात। रोहित आणि विराट कोहली यांची मैत्रीही तितकीच खास आहे। 2007च्या T20 विश्वचषकात रोहितची फलंदाजी पाहून विराट तर थक्कच झाला होता। आज दोघेही एकमेकांच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावतात। नुकतीच एक घोषणा करण्यात आली आहे। लवकरच मुंबई क्रिकेट असोसिएशनने वानखेडे स्टेडियम मधील एका स्टँडला रोहित शर्माचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे। 2025 मध्ये IPL मध्ये सनराइज हैदराबाद विरुद्ध 1200 T20 धावा पूर्ण करत त्याने नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे। रोहित शर्मा हा एक केवळ क्रिकेटपटू नाही, तर मेहनत, जिद्द आणि प्रतिमेचे प्रतीक आहे। आर्थिक अडचणीवर मात करत अपयशाला न घाबरता त्याने स्वतःला सिद्ध केले आहे। त्याच्या 39व्या वाढदिवसानिमित्त आपण त्याला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया। हिटमॅनचा हा प्रवास असाच प्रेरणादायी राहो।